ओके, विजिबल आहे स्क्रीन आता? माझा आवाज येतोय? Anyone? Yes, ma'am. Okay. So yes bit is the single bit which is bit addressable. म्हणजे कुठल्याही रजिस्टर्सचे सिंगल बिट्स तुम्ही एक्सेस करू शकता. सो आयदर तुम्ही बाईट एक्सेस करू शकता किंवा बिट सुद्धा एक्सेस करू शकता. देअरफॉर लोअर जे 4 बिट्स आहेत. ओके. सो सेट बिट TR0 म्हणजे तुम्हाला टाइमर स्टार्ट करायचा असेल. सेट बिट म्हणजे स्टार्ट. ओके. किंवा डायरेक्टली आपण त्याच्यामध्ये 1 पण लिहितो. क्लिअर म्हणजे 0 करणे. सो क्लिअर इज नथिंग बट 0. स्टार्ट करायचं असेल तर डायरेक्टली तुम्ही सेट बी हे असेंब्ली मध्ये यूज करू शकता. टिकॉन 0.4 क्लिअर टिकॉन 0.4. जर तुम्हाला काय म्हणायचं टाइमर 1 करायचं असेल तर परत तुम्ही काय करणार, खालचं सेट बी TR1 म्हणजे टिकॉन 0.6 आणि क्लिअर टिकॉन 0.6. ओके. 2 2 10 5 6 7 8 5 4 आणि 6. ओके. फक्त 4 आणि 6च आहे. सो 5th नंबर नाही आणि 7th हे क्लिअरिंग साठी आहे. म्हणजे जर ओव्हरफ्लो फ्लॅग तुम्हाला क्लिअर करायचं असेल तर त्याच्यासाठी आहे. ओके. सो 5th and 7th bit are for flag आणि 4th and 6th bit is for your start and stop. ओके. पण हे ओव्हरफ्लो फ्लॅग आपल्याला डायरेक्टली आपण स्वतः सेट करत नाही. ओव्हरफ्लो झाला की तो सेट होतो. आपण त्याला नंतर ना क्लिअर करतो. ओके. सो क्लिअर करण्यासाठी टाइमर 0 साठी टिकॉन 0.5 यूज करायचं आणि टाइमर 1 साठी टिकॉन 0.7. ओके. आता हे आपण लास्ट लेक्चर मध्ये पाहिलं होतं. ओके. सो आपण डिले कसं कॅल्क्युलेट करायचं बघितलं होतं. त्याच्यानंतर ना आपण पाहिलं होतं की व्हॅल्यू लोड कशी करायची. ओके. सो व्हॅल्यू लोड कशी करायची, तर लो बाईट हे टाइमर लो रजिस्टर मध्ये लोड करायचं आणि हाय बाईट हे टाइमर हाय रजिस्टर मध्ये लोड करायचं. ओके. सो प्रोग्राम कसं लिहायचा, सो इनिशियली तुम्हाला कुठलं ऑपरेटिंग मोड पाहिजे ते ऑपरेटिंग मोड तुम्ही टीमॉड मध्ये लोड करायचं. तुम्हाला कुठला टाइमर पाहिजे, टाइमर 0 टाइमर 1 टाइमर म्हणून पाहिजे का काउंटर म्हणून पाहिजे. टाइमर म्हणून जर पाहिजे असेल तर त्यातलं कुठल्या मोड मध्ये ऑपरेट करायचंय. ओके. हे सगळे व्हॅल्यूज आधी आपण टीमॉड रजिस्टर मध्ये पुटअप करणार. त्याच्यानंतर ना डिले किंवा काउंट व्हॅल्यू जर काउंटर असेल तर काउंटर स्टार्ट करणार. ते व्हॅल्यू आपण कुठं लोड करणार तर लो रजिस्टर आणि हाय रजिस्टर मध्ये. त्याच्यानंतर ना आपण टाइमर स्टार्ट करणार आणि देन वी विल चेक फॉर टाइमर फ्लॅग टू ओव्हरफ्लो. ओके. टाइमर फ्लॅग ओव्हरफ्लो होतंय का ते आपण चेक करणार. ओके. ओव्हरफ्लो झाल्यानंतर ना अगेन सेम प्रोसेस रिपीट. इफ यू वॉन्ट फर्दर डिले पाहिजे असेल तर आपण ती सेम प्रोसिजर करू शकतो. ओके. सो ह्या लेक्चर मध्ये आपण बघूया की आपल्याला कसं टाइम डिले जनरेट करायचं आहे. ओके. Okay. Now this is write a C program to generate square wave of 100 hertz on port 1.3. ओके. आता इथे आपल्याला एक स्क्वेअर वेव्ह जनरेट करायची आहे 100 हर्ट्जची आणि त्याच्यासाठी त्यांनी आपल्याला ऑसिलेटर फ्रिक्वेन्सी दिलेली नाहीये. सो ऑसिलेटर फ्रिक्वेन्सी यू कॅन आयदर कन्सिडर 12 मेगाहर्ट्ज और 11.0592 मेगाहर्ट्ज. ओके. एक तर तुम्ही 12 मेगाहर्ट्ज घेऊ शकता आपली मेन स्टँडर्ड फ्रिक्वेन्सी किंवा तुम्ही ऑसिलेटर फ्रिक्वेन्सी दॅट इज 11.0592 मेगाहर्ट्ज ही सुद्धा घेऊ शकता. नेक्स्ट आता फर्स्ट काय करणार आपण,
So 12 divided by 12 clock frequency is equal to 1 megahertz. ओके, आता आपल्याला टाइम कॅल्क्युलेट करायचं आहे. ओके, सो टाइम इज इक्वल टू 1 डिवायडेड बाय 1 मेगाहर्ट्ज. सो 1 डिवायडेड बाय 1 मेगाहर्ट्ज किती येतं, तर दॅट इज 1 मायक्रोसेकंड. ओके, सो हियर इट इज मायक्रोसेकंड. ओके, ना आता आपल्याला काय करायचं आहे, 100 हर्ट्ज फ्रिक्वेन्सी जनरेट करायची आहे. त्यामुळे therefore 1 divided by 100. 1 divided by 100 किती येतं बघा. 1 divided by 100 is nothing but 10 milliseconds. ओके, किंवा 10,000 मायक्रोसेकंड. आता हे कशामध्ये आहे, तर मायक्रोसेकंड्स मध्ये आहे. आता हे काय झालं, आपलं टोटल टाइम पिरियड झाला. ओके, सो टोटल इन द सेन्स टोटल स्क्वेअर वेव्हचं टाइम डिले असणार आहे 10,000 मायक्रोसेकंड. ओके, तर तुमच्या स्क्वेअर वेव्ह मध्ये काय असतं बघा. ओके, सो आपल्याला कुठली फ्रिक्वेन्सी दिलेली आहे, तर स्क्वेअर वेव्हची फ्रिक्वेन्सी दिलेली आहे. म्हणजे इट्स पॉझिटिव्ह सायकल आणि नेगेटिव्ह सायकल असं म्हटलं तर चालेल. सो इट इज 100 हर्ट्ज. ओके, सो जर या 100 हर्ट्जचं टाइम पिरियड आपण काढलं तर टोटल स्क्वेअर वेव्हचं पिरियड किती असणार आहे, 10,000 मायक्रोसेकंड. ओके, हे झालं होल तुमच्या स्क्वेअर वेव्हचं. जर आता यात टी ऑन आणि टी ऑफ टाइम आपल्याला कॅल्क्युलेट करायचं असेल, म्हणजे स्क्वेअर वेव्ह इज हॅव्हिंग सेम टाइम पिरियड फॉर ऑन टाइम अँड ऑफ टाइम. देअरफॉर ऑन टाइम इज इक्वल टू ऑफ टाइम इज इक्वल टू टाइम डिले डिवायडेड बाय 2. टाइम डिले आहे 10,000 डिवाइड बाय 2 केलं तर किती येतं, 5,000. चौगुले दिनेश, तुमचा माईक बंद करा. ओके, सो इथे किती आलं बघा, 10,000 डिवायडेड बाय 2 दॅट इज 5,000 मायक्रोसेकंड. आता हे 5,000 मायक्रोसेकंड कशाचं आलं, हे ऑन पिरियड साठी आलं आणि ऍज वेल एज ऑफ पिरियड साठी आलं. ओके, देअरफॉर इथं आता आपलं टी इन टाइम पिरियड किती आलं, तर टाइम पिरियड आपला आलता 1 मायक्रोसेकंड. देअरफॉर 5,000 डिवायडेड बाय 1 मायक्रोसेकंड इज इक्वल टू काय येतं, 5,000. आता ही झाली आपली फायनल व्हॅल्यू टू बी लोडेड. ओके, आता ह्याच्यामध्ये काय केलं, थोडस प्रोसेस रिव्हर्स केलंय. आपण काय करतो, आधी जसं इथं सांगितल्याप्रमाणे आधी जी टाइम डिले आपल्याला पाहिजे ते टाइम डिले आपण 1 मायक्रोसेकंडने डिवाइड करतो. डिवाइड केल्यानंतर ना मग ते आपण 655 मधनं मायनस करतो. सो इथं सुद्धा बघा आपण काय केलेलं आहे, तो टाइम पिरियड आपण जे आलेला आहे डिले ते 1 मायक्रोसेकंडनी डिवाइड केलं. डिवाइड केल्यानंतर ना आलं 5,000. आता हे 5,000 आपण काय करणार, 65536 मधनं आपण काय करणार, मायनस करणार. सो 65536 मायनस 5,000 किती येतं, 60,536. आता ही व्हॅल्यू कशामध्ये आहे, डेसिमल मध्ये आहे. ओके, and now we have to convert this decimal value into hexadecimal value. ओके, सो हेक्साडेसिमल साठी आपण काय करतो, डिवाइड बाय 16 करतो. ओके, therefore 60,536 डिवाइड बाय 16 केल्यानंतर ना, डिवाइड केल्यानंतर ना जे काही कोशंट राहतं, सॉरी रिमाइंडर राहतं ते आपण साईडला लिहितो आणि त्याच्यानंतर आपण त्याला काय करतो, तर आपण त्याला वर्डिंग्स मध्ये परत लिहितो. सो लिहिताना आपण खालून लिहिणार, दॅट इज EC78. ओके, सो जे काही रिमाइंडर राहते ते रिमाइंडरचं आपण काय करतो, हेक्साडेसिमल मध्ये कन्वर्ट करतो.
सो 8 म्हणजे हेक्साडेसिमल मध्ये पण 8च असणार आहे, 7चं परत हेक्साडेसिमल मध्ये 7च असणार आहे, 12 म्हणजे हेक्साडेसिमल मध्ये C, 14 म्हणजे हेक्साडेसिमल मध्ये E. आता आपला आन्सर आलेला आहे EC78H ना. आता हे झालं आपलं लोडिंग व्हॅल्यू इंटू युअर टायमर रजिस्टर्स. ओके, आता टायमर मध्ये ही व्हॅल्यू आपण लोड करणार आहे, त्यातली पण हाय मध्ये कुठली आणि लो मध्ये कुठली लोड करायची आहे. तर शेवटचे जे 2 अंक आहेत ते आपण नेहमी लो रजिस्टर मध्ये TL मध्ये लोड करतो, टायमर लो रजिस्टर मध्ये, आणि वरचे जे काही 2 डिजिट्स आहेत ते आपण कुठं लोड करतो, तर टायमर हाय रजिस्टर मध्ये. ओके, मग तुम्हाला टायमर 0 सांगितलंय का 1 सांगितलंय, त्याच्याप्रमाणे आयदर तुम्ही TL0 और TL1 किंवा टायमर TL1 अँड TH1 ह्याच्यामध्ये तुम्ही लोड करू शकता. अजून एक एक्झाम्पल घेऊया. सो ओके, ह्याचे आपण सी प्रोग्राम्स बघूया, आधी आपण कॅल्क्युलेशन्स बघूया. सो राईट सी प्रोग्राम टू जनरेट स्क्वेअर वेव ऑफ 16 kilohertz on pin P2.7 using timer 0 and assume crystal frequency as 12 megahertz. ओके, म्हणजे 12 megahertz ही फ्रिक्वेन्सी आपल्याला यूज करून कॅल्क्युलेशन्स करायचे आहेत. ओके ट्वेल्व मेगाहर्ट्ज फ्रिक्वेन्सी यूज करून टाइम किती येतं, दॅट इज 1 मायक्रोसेकंड. ओके, सो 1 मायक्रोसेकंडचं टाइम येतं. आता आपल्याला काय करायचं, टाइम डिले कॅल्क्युलेट करायचंय. फॉर टाइम डिले इट इज इक्वल टू 1 डिवायडेड बाय फ्रिक्वेन्सी. फ्रिक्वेन्सी किती आहे, 1 डिवायडेड बाय 16. ऍक्च्युली तर 10 केलेलं आहे, बट इट इज 16 किलोहर्ट्ज. तर टाइम डिले किती येतं, 1 डिवायडेड बाय 16 बघा. सो इट इज 62.5. ओके, मी इथे खाली लिहिते 62.5 मायक्रोसेकंड. ओके, आता 62.5 हे काय झालं, तुमचं टोटल टाइम डिले झालं. ह्यातनं टी ऑन आणि टी ऑफ कसं काढणार तुम्ही, डिवाइड बाय 2. देअरफॉर टी ऑन टाइम and T of time is equal to 62.5 divided by 2. किती येतं बघा, 3 1.50 म्हणजे 25 मायक्रोसेकंड. सो आपण हे घेऊया, आयदर 31 व्हॅल्यू घ्या किंवा 32 घ्या. ओके, 31 मायक्रोसेकंड. Now subtract this 31 from 65536. Okay, 65536. Okay. Okay. 65536 मधनं मायनस करूया. मायनस किती, 31 घेऊयात आपण. ओके, सो इट इज 65505. ओके, आता ही आली तुमची डेसिमल व्हॅल्यू. आता या डेसिमल व्हॅल्यूचं आपल्याला काय करायचं आहे, हेक्साडेसिमल व्हॅल्यू मध्ये कन्वर्ट करायचं आहे. तर आपण कसं करणार, डिवाइड बाय 16. सो 65505 डिवाइड बाय 16.
सो इथं पहिले काय येणार बा 16 4 64 म्हणजे 1 रिमेन होते. ओके सो हे काही 16 आणि 15 हे काही डिवाइड होत नाही त्यामुळे आपण 0 किंवा नेक्स्ट नंबर ले घ्या दॅट इज 150. सो 150 म्हणजे किती येणार बघा that is 16 multiplied by 8 or 9. ओके 9 घेऊया मग काय तर 16 into 9 is 144 and 150 minus 144 किती येते तर 6. ओके सो इथं काय राहते लास्टला 6 राहते. सो 16 into 4 is 64. सो आंसर काय रहता है 1 रहता है. ओके नाउ अगेन डिवाइड बाय 16. तुम्ही पण हे सॉल्व करून बघा कॅल्सी घ्या पेन घ्या सो दॅट तुम्हाला पण हे सॉल्व करता येईल. ओके नाउ 4094 डिवाइडेड बाय 16. ओके पेन बुक घ्या सॉल्व करून बघा काय आन्सर आहे ते मला पण सांगा. मी पण इथे सायमल्टेनियसली तुमच्यासोबत सॉल्व करते. ओके 4094 ला आपल्याला 16 ने डिवाइड करायचं आहे तर आधी काय करणार 16 2 32. ओके 32 मधनं 40 मधनं 32 गेले किती उरले 8. ओके सो इथं काय आलं बघा 16 into 2 that is 32. आता काय उरतंय ना 40 minus 32 8. ओके सो 89. ओके नाव 89 म्हणजे 16 into 5 that is 80. ओके 89 minus 80 again answer is 9. सो 94 ला पण आपण परत काय करूया 5 नेच करूया म्हणजे किती येतं 16 into 5 80. 94 minus 80 is equal to 14. ओके म्हणजे 14 हे आन्सर आहे. येते का सॉल्व करता कोणाला काही कळत नसेल तर विचारा. हे तुमचं ह्याच्यामध्ये झालेलं आहे DT ला. ओके नेक्स्ट अगेन 255 ला आपल्याला काय करायचं 16 ने डिवाइड करायचं आहे. देअरफॉर 16 1 16 देअरफॉर 25 मायनस 16 किती येतं बघा 9 म्हणजे इथं 95 येतं. अगेन वी विल मल्टिप्लाय बाय 5. 16 5 80. 95 minus 80 15. सो आन्सर आलं 15. ओके आणि लास्टला हे डिव्हिजिबल नाहीये त्यामुळे हे 15 पण कुठे येणार लास्टला येणार. ओके मग 1 म्हणजे काय तर 1 डेसिमल मध्ये सुद्धा 14 म्हणजे E 15 म्हणजे F अगेन 15 म्हणजे F आणि आपण कसं लिहिणार खालून वरती लिहिणार. सो FF E1 H. ओके म्हणजे 16 किलोहर्ट्ज फ्रिक्वेन्सी जर तुम्हाला जनरेट करायचं असेल युजिंग 12 मेगाहर्ट्ज ऑसिलेटर फ्रिक्वेन्सी at that time तुम्हाला sorry not 12 megahertz oscillator frequency at that time you have to load EH in your timer low resistor and FF in your timer high resistor. ओके हे एक्झाम्पल कळाले का? येस मॅम. ओके ओके ऍक्च्युली त्याने 10 किलोहर्ट्ज फ्रिक्वेन्सी घेऊन सॉल्व्ह केले त्यामुळे त्यांचं आन्सर काय केलं आले बघा FFCE आले. ओके इथं घेताना त्यांनी 10 किलोहर्ट्ज घेतले. ओके सो हे 10 किलोहर्ट्ज घेतल्याने आपल्याला दिलं ऍक्च्युली 16 किलोहर्ट्ज. 10 किलोहर्ट्ज घेतलं आणि 12 मेगाहर्ट्ज फ्रिक्वेन्सी असेल तर काय व्हॅल्यू येते
FFCE. ओके, आणि 16 किलोहर्ट्ज आणि 12 मेगाहर्ट्ज ऑसिलेटर फ्रिक्वेन्सी असेल तर काय येतं FFE1 असा आन्सर येते. ओके, okay, so we will see now actual program. Okay, now write an 8051C program to generate square wave on P2.7 using timer 0 in mode 1. Okay, आता मला सांगा टाइमर 0 in mode 1. ओके, म्हणजे आपण टीमॉड रजिस्टर बघूया पहिलं. ओके, हे आहे टाइमर 1 आणि इकडचं आहे टाइमर 0. ओके, आपल्याला टाइमर 0 यूज करायचा आहे, म्हणजे टाइमर 1 सगळं काय ठेवणार 0 0 0 0. आपण हे यूजच करणार नाही, त्यामुळे सगळं काय केलं 0 केलं. आता इथे काय असतं बघा, गेट देन C/T बार, नेक्स्ट असते M1 आणि नेक्स्ट आहे M0. ओके, आपल्याला कुठलं मोड ठेवायला सांगितलेलं आहे मोड 1. सो मोड 1 म्हणजे कुठलं असणार आहे 0 1. ओके, सो मोड 1 म्हणजे 0 1. नेक्स्ट आपल्याला काय म्हणून यूज करायचं टाइमर म्हणून वापरायचं आहे. ऍक्टिव्ह लो आहे म्हणजे इथं काय करणार 0 ठेवणार आणि गेटचे पिन्स तर काय टिकॉन मधनं कंट्रोल होते त्यामुळे ते पण काय येणार 0 येणार. सो 0 0 0 0 0 0 0 1 काय व्हॅल्यू आली 0 1. म्हणजे आपण टीमॉड मध्ये काय लोड करणार तर आपण टीमॉड मध्ये 0 1 ही व्हॅल्यू काय करणार आपण लोड करणार. ओके, आता स्क्वेअर वेव्ह जनरेट करण्यासाठी त्यांनी तर आपल्याला डिले सांगितलेला नाहीये. सो डिले तुम्ही कोणताही घेऊ शकता. ओके, इथं आपल्याला डिले म्हणजे काय स्क्वेअर वेव्ह किती किलोहर्ट्जची पाहिजे हे आपल्याला त्यांनी सांगितलेलं नाहीये. ओके, सांगितलेलं नाहीये त्यामुळे तुम्ही ऑन टाइम आणि ऑफ टाइम कितीही घेऊ शकता. ओके, ऑन टाइम आणि ऑफ टाइम वरनं आपण काय करतो जे व्हॅल्यू कॅल्क्युलेट करतो ते आपण टाइमर मध्ये लोड करतो. ओके, सो इथं बाय डिफॉल्ट तुम्ही कुठलीही व्हॅल्यू घेऊ शकता. ओके, सो इथं त्यांनी 4B आणि FD हे व्हॅल्यू त्यांनी घेतलेले आहेत. ओके, आपण बाय डिफॉल्ट ह्यांनी हे व्हॅल्यूज यूज केलेले आहेत. आपल्याला जेव्हा फ्रिक्वेन्सी सांगितलं जातं तेव्हा आपल्याला काय करावं लागतं आपल्याला कॅल्क्युलेट करून मग जे व्हॅल्यूज येतात तेच व्हॅल्यूज आपल्याला तिथे लोड करायचे. ओके, इथं आपल्याला ऑसिलेटर फ्रिक्वेन्सी 12 मेगाहर्ट्ज वापरायची आहे का 11.059 हे सुद्धा सांगितलेलं नाहीये आणि स्क्वेअर वेव्ह किती किलोहर्ट्जची आहे ते सुद्धा सांगितलेलं नाहीये. त्यामुळे बाय डिफॉल्ट इथं ह्यांनी 4B FD 4B ही व्हॅल्यू घेतलेली आहे. ओके, सो प्रोग्राम कसं लिहायचं बघा. इनिशियली आपलं काय असणार आहे हॅश इन्क्लूड रजिस्टर 51 डॉट एच तर आपलं असणार आहे. ओके, नेक्स्ट आता आपलं काय असणार आहे डिले प्रोग्राम. ओके, सो आपल्याला जे काही स्क्वेअर वेव्ह आहे सो स्क्वेअर वेव्ह मध्ये काय असतं एकदा हाय सिग्नल असतं एकदा लो सिग्नल असते. ओके, हाय सिग्नल दिल्यानंतर ना ठराविक वेळेसाठी आपण वेट करतो. वेट केल्यामुळे आपल्याला तिथे काय दिसतं एक स्क्वेअर असं सिम्बॉल तिथे दिसतंय. ओके, नेक्स्ट 0 सिग्नल दिल्यानंतर ना ठराविक वेळेसाठी वेट केल्यानंतर ना आपल्याला लो सिग्नल स्क्वेअर मध्ये दिसतंय. परत सेम सायकल रिपीट्स. मग हे जे काही ठराविक वेळेसाठी वेट करतात म्हणजे तिथं आपण काय करतो डिले देतो. जेवढं डिले आपण देतो तेवढ्या वेळेसाठी काय होतं तर तुमचं ते सिग्नल त्या पॉइंट वरती राहते. ओके, सो 1 दिल्यानंतर आपण डिले कॉल केला. अगेन 0 सिग्नल दिल्यानंतर ना डिले कॉल केला. डिले संपल्यानंतर आपण काय करतो परत ट्रान्झिशन करतो म्हणजे काय करतो टॉगलिंग करतो परत 1 सिग्नल सेंड करतो. ओके, म्हणून इथं काय केलं तर डिलेचं सबरूटीन घेतले वॉइड डिले वॉइड. ओके, नेक्स्ट आता कोणत्या पिन वरती आपल्याला स्क्वेअर वेव्ह द्यायची आहे तर पोर्ट 2 च्या 7th पिन वरती. त्यामुळे इथं काय केलं डायरेक्टली पोर्ट 2 चं 7th पिन डिफाईन केलं बाय एस बीट.
एस बीट आणि त्याला नाव काय दिलं SQ. SQ म्हणजे काय स्क्वेअर, म्हणजे त्या पिन वरती स्क्वेअर वेव्ह आउटपुट आपण बघणार आहोत. ओके, दरफोर इथे काय दिलं, पहिले पिन डिफाईन केली बाय युझिंग डेटा टाइप एस बीट आणि कोणती पिन डिफाईन केली, पोर्ट 2 चं 7th बीट, दरफोर P2⁻7 आणि काय त्या पिनला नाव दिलं तर SQ हे नाव दिलं. ओके, आता आपला मेन प्रोग्राम स्टार्ट झाला. सो मेन प्रोग्राम वाईड मेन वाईड, त्याचं ओपनिंग ब्रॅकेट. आता ही स्क्वेअर वेव्ह मला कंटिन्युअस पाहिजे. असं आहे का की मला एकदा 1 आणि एकदा 0 सेंड करा आणि बस झालं, माझी स्क्वेअर वेव्ह संपली, बस झालं, एवढीच मला स्क्वेअर वेव्ह पाहिजे का? नाही, मला कंटिन्युअसली स्क्वेअर वेव्ह पाहिजे. त्यामुळे आपण काय घेतलं इथं, वाईल लूप घेतलं. सो एकदा त्या पिन वरती 0 सेंड केलं म्हणजे लो सिम्बॉल, देन डिले कॉल केला, अगेन हाय सिम्बॉल. ओके, आता डिले मध्ये आपण आपला टायमरचा प्रोग्राम लिहिणार आहोत. ओके, सो डिले मध्ये काय केलं बघा, वॉइड डिले वॉइड. आता इथं आपण सेट केलं की ही जी काही स्क्वेअर वेव्ह आहे ही कोणत्या मोड मध्ये ऑपरेट होणार आहे तर मोड 1 मध्ये. मोड 1 म्हणजे तुमचा 16 बीट टायमर काउंटर. मोड 0 म्हणजे काय तुमचा, मोड 0 म्हणजे 13 बीट, मोड 1 म्हणजे 16 बीट, मोड 2 म्हणजे 8 बीट ऑटो रिलोड आणि मोड 3 म्हणजे स्प्लिट टायमर. ओके, इथं मोड 1 आहे म्हणजे कोणतं मोड आहे, 16 बीट टायमर काउंटर. ओके, त्यामुळे इथं जी आपण व्हॅल्यू आता कॅल्क्युलेट केली होती 0 1, ही व्हॅल्यू आपण कुठं लोड केली, टी मॉड मध्ये. टी मॉड इज इक्वल टू 0 इंटू, ऍक्च्युली हे एक्स पाहिजे, 0x01 म्हणजे टी मॉड मध्ये काय लोड झालं, टायमर 0 इन मोड 1 लोड झाला. ओके, नेक्स्ट. आता इथं आपल्याला ते स्क्वेअर वेव्हची फ्रिक्वेन्सी दिलेली नाहीये, त्यामुळे बाय डिफॉल्ट ह्याने काय घेतलेलं आहे, 4BFD. ओके, मग टायमर हाय आणि टायमर लो मध्ये ते काउंट व्हॅल्यू लोड करायची. ओके, आता टायमर सिलेक्ट झाला, टायमरचं मोड सिलेक्ट झालं, किती टाइम डिले द्यायचा आहे ते सुद्धा देऊन झालं. आता काय करायचं, ऍक्च्युअली टायमर स्टार्ट करायचंय. ओके, मग टायमर स्टार्ट करण्यासाठी टिकॉन मधलं 4th बीट आहे, दॅट इज TR0. टायमर 0 आहे म्हणून आपण 4th बीट वापरतोय. जर टायमर 1 असलं असतं तर आपण कोणतं 6th बीट यूज केलं असतं. ओके, सो टायमर 0 ला आपण काय केलं, स्टार्ट केलं बाय गिव्हिंग 1. सो TR0 इज इक्वल टू 1 म्हणजे आता आपला टायमर स्टार्ट झाला. ओके, सो स्टार्ट झाल्यानंतर आपण काय चेक करणार आहे, टायमर ओव्हरफ्लो झाले का नाही. ओके, देअरफॉर while TF0 is equal to 0. ओके, आता इथं आपण इक्वल टू 0 का चेक करणार आहे, हे FB 4B and then FD. ओके, हे इन्क्रीमेंट होऊन म्हणजे टायमर स्टार्ट झाल्यानंतर ना इन्क्रीमेंट होऊन हे किती होतील, F F F F म्हणजे सगळे व्हॅल्यूज काय होतील, FF होतील, म्हणजे लास्ट व्हॅल्यू पोचतील. आणि त्याच्यानंतर ना परत काय होणार, ते व्हॅल्यू 0 0 0 होणार. म्हणून आपण टायमर फ्लॅग 0 सोबत कम्पेअर करणार आहोत. म्हणजे हाय टू लो सिग्नल गेल्यानंतर ना, म्हणजे मॅक्झिमम टू मिनिमम सिग्नल गेल्यानंतरच काय होतं, ते ओव्हरफ्लो होते. जर समजा तुमच्या टायमरच्या काउंट मध्ये ही व्हॅल्यू असली असती FF FFH, आपण म्हणू शकतो का की टायमर ओव्हरफ्लो झालाय, तर आपण नाही म्हणू शकत, बिकॉज टायमर तिथं ओव्हरफ्लो झालेला नाहीये, टायमर त्याच्या मॅक्झिमम काउंट व्हॅल्यू वरती गेलेला आहे. ओके, त्यामुळे आपण तिथं टायमर ओव्हरफ्लो झालाय असं म्हणू शकत नाही. मग टायमर ओव्हरफ्लो झालाय असं आपण कधी म्हणू शकतो, जेव्हा मॅक्स व्हॅल्यू पासून परत मिनिमम व्हॅल्यू पासून स्टार्ट होईल तेव्हा आपण त्याला काय म्हणू की ओव्हरफ्लो झालाय. त्यामुळे आपण कंडिशन काय चेक करते, while TF0 is equal to 0. ओके, मग ओव्हरफ्लो झालाय म्हटल्यावर आपल्याला काय करायचंय, आपल्याला तो सिग्नल स्टॉप करायचा आहे. म्हणजे बघा, पहिले स्क्वेअर वेव्हला आपण 0 सिम्बॉल दिला, 0 म्हणजे मिनिमम सिम्बॉल. ओके, सो इथं टायमर स्टार्ट केला आणि ओव्हरफ्लो झाला तुमचा सिग्नल. ओव्हरफ्लो झाला म्हणजे ह्या व्हॅल्यूला ओव्हरफ्लो झाला, इथं आपल्याला टायमर स्टॉप करायचं आणि आपल्याला नेक्स्ट व्हॅल्यू द्यायची, दॅट इज 1. म्हणून ओव्हरफ्लो झाल्यानंतर आपण काय केला, टायमरचं फ्लॅग पहिले क्लिअर केलं. सर टायमरचं फ्लॅग आपण काय केलं, क्लिअर केलं. म्हणजे इथं जे काही टायमरचं फ्लॅग तुमचं सेट झालं होतं ते आपण काय केलं, क्लिअर केलं.
ऍक्च्युली इथं 1 पाहिजे, म्हणजे आपण ओव्हरफ्लो होतोय FF पासून 0 होते तेव्हा इथं 1 व्हॅल्यू येते. सो टायमर फ्लॅग आपण काय केलं, 0 केला आणि 0 केल्यानंतर आपण टायमर स्टॉप केलं. ओके, म्हणजे एवढी आता सिग्नल तुमच्या पोर्ट 2 च्या 7th पिन वरती गेलं, दॅट इज 0 हा सिग्नल तुमचा गेला. आता परत मेन प्रोग्राम कडे जाणार. सो मेन प्रोग्राम डिले कुठे कॉल केला इथं, म्हणजे नेक्स्ट लाईन काय एक्झिक्यूट होणार 1. ओके, सो आता तुमच्या पोर्ट 2 च्या 7th पिन वरती काय येणार, 1 सिम्बॉल येणार आणि हा 1 किती वेळेसाठी राहणार, तर हा डिले प्रोग्राम ठरवणार. अगेन 1 सेंड केल्यानंतर कुठे येणार तुमचा प्रोग्राम काउंटर, डिलेला येणार. डिलेला येणार म्हणजे कुठे जाणार, डिलेच्या सब रुटीन वर. अगेन तुमचा टायमर 0 आणि मोड 1 मध्ये सिलेक्ट होणार. अगेन त्याची काउंट व्हॅल्यू लोड होणार, देन टायमर स्टार्ट होणार. टायमर स्टार्ट झाल्यानंतर ओव्हरफ्लो झाले का नाही चेक करणार. ओव्हरफ्लो झाल्यानंतर TF0 बिट हा सेट होतो, म्हणजे 1 होतो. 1 झाल्यानंतर आपल्याला कळणार की हा ओव्हरफ्लो झालाय फ्रॉम FFFFH टू 0000H. आता काय करणार आपण, टायमर परत काय करणार, फ्लॅग 0 करणार, म्हणजे फ्लॅग क्लिअर करणार आणि टायमर स्टॉप करणार. म्हणजे इथं आल्यानंतर ह्या व्हॅल्यूला आल्यानंतर परत आपण टायमर काय करतोय, स्टॉप करतोय. अगेन दी सेम प्रोसेस रिपीट ड्यू टू व्हाईल लूप. काय आलं का प्रोग्राम, ऍक्च्युली इथं हे प्रिंटिंग मिस्टेक झालं, इथं 1 असायला पाहिजे होतं. TF0 च्या जागी TF0 इज इक्वल टू 1, म्हणजे आपण 1 सोबत कम्पेअर करून बघतो. जेव्हा ओव्हरफ्लो होतंय तेव्हा त्याची व्हॅल्यू 1 होते. जसं की आपल्या PSW मधला ओव्हरफ्लो फ्लॅग, जेव्हा ऍडिशनचा आन्सर हे ओव्हरफ्लो होतंय तेव्हा ओव्हरफ्लो फ्लॅग सेट होतो. तसंच इथं जेव्हा तुमचा टायमर ओव्हरफ्लो होतो तेव्हा टायमर फ्लॅग 1 होते. कळाले का प्रोग्राम, काय डाऊट आहे का? Okay, next program. So write a C language program to generate square wave on of 5 kilohertz on P2.1 by using timer 1 in mode 1. Okay. आता पहिलं आपण एक कॅल्क्युलेशन करूया. आता इथं आपल्याला दिलेलं आहे किती किलोहर्ट्जची फ्रिक्वेन्सी जनरेट करायची आहे. ओके, सो आपल्याला 5 किलोहर्ट्जची फ्रिक्वेन्सी जनरेट करायची आहे. ओके, सो बाय डिफॉल्ट ऑसिलेटर फ्रिक्वेन्सी घेतली 12 मेगाहर्ट्ज. ओके, त्यामुळे आपलं टाइम काय आलं, टाइम इज इक्वल टू 1 मायक्रोसेकंड आला. ओके, आता आपण काय करणार, स्क्वेअर वेव्ह जे आहे त्याचं टाइम मध्ये कन्वर्ट करणार. दरफॉर टाइम इज इक्वल टू 1/f. ओके, 1/f म्हणजे 1/5 किलोहर्ट्ज. सो 1/5 किलोहर्ट्ज इज इक्वल टू 200 मायक्रोसेकंड. ओके, सो हे टाइम कशाचं झालं, तुमचं टाइम टोटल फ्रिक्वेन्सी झालं, म्हणजे स्क्वेअर वेव्हचं झालं. ओके, सो स्क्वेअर वेव्ह मध्ये काय असणार आहे, एक ऑन टाइम असणार आणि एक ऑफ टाइम असणार आहे. ओके, जर 200 हे टोटल टाइम पिरियड असेल, 200 मायक्रोसेकंड जर टोटल टाइम पिरियड असेल तर डिवाइड बाय 2 करायचं, जेणेकरून आपल्याला ऑन टाइम आणि ऑफ टाइम भेटेल. therefore T on plus T off is equal to 200. therefore T on is equal to T off is equal to 100. so हे 100 plus this 100 total is 200 time of one cycle. ओके, आता आपल्याला ऍक्च्युअल काउंट व्हॅल्यू कॅल्क्युलेट करायची आहे. therefore count is equal to 100 मायक्रोसेकंड डिवायडेड बाय 1 मायक्रोसेकंड. 1 मायक्रोसेकंड कसं आलं, तर आपण 12 मेगाहर्ट्ज फ्रिक्वेन्सी यूज करतोय म्हणून 1 मायक्रोसेकंड आलं. जर 11.059 मेगाहर्ट्ज असते तर काय आलं असतं, 1.089 मायक्रोसेकंड ही व्हॅल्यू आली असती इथं या. ओके, नाहीतर मग काय आलं असतं, 1.085 मायक्रोसेकंड आलं असतं. कधी, जर 11.0592 घेतलं असतं तर. ओके, आता 100 मायक्रोसेकंड डिवायडेड बाय 1 मायक्रोसेकंड किती आलं, 50. सो 50 is subtracted from 65536. इट इज 65486. हे कशामध्ये आलं, तुमच्या डेसिमल मध्ये आलं. ह्या डेसिमलचं हेक्साडेसिमल मध्ये कन्वर्ट केलं. सो डेसिमलचं हेक्साडेसिमल मध्ये कन्वर्ट केल्यानंतर आन्सर काय आलं, FFCE. ओके, सो मॅडम FF, हा मॅडम हे वेगळं एक्झाम्पल आहे. सॉरी 16 काय काय, हा इथे आहे 5 किलोहर्ट्ज. सॉरी. ओके,
सो 100 मायक्रोसेकंड डिवायडेड बाय 1 मायक्रोसेकंड किती येतं? 100च येतं. ओके, therefore 65536 मायनस 100 केल्यानंतर किती येतं? 65436. असं 65436 हे डेसिमल व्हॅल्यू आहे. त्याचं हेक्साडेसिमल मध्ये कसं कन्वर्ट करणार आपण? डिवाइड बाय 16. आणि त्याचं जे काही रिमाइंडर येते ते म्हणजे काय असणार आहे आपलं तुमचं काउंट व्हॅल्यू विच इज टू बी लोडेड. सो काउंट व्हॅल्यू काय आहे? FF 9C. ओके, 9CH म्हणूया. सो हे जे लोअर 2 डिजिट्स कुठे लोड होणार तुमच्या? टाइमर लो रजिस्टर मध्ये, आणि हायर 2 बिट्स कुठे लोड होणार? टाइमर हाय रजिस्टर मध्ये. ओके, आणि आपल्याला इथे काय सांगितलंय? टाइमर 1 इन मोड 1. म्हणजे हे लो आणि हाय रजिस्टर कुठले असणार आहे? TL1 आणि TH1 रजिस्टर असणार आहेत. ओके, आता जी काउंट व्हॅल्यू लोड करायची ती तर आपल्याला मिळाली. आता आपल्याला टीमॉड मध्ये काय लोड करायचंय ते बघूया. ओके, ओके. सो टाइमर 1 रजिस्टर आपल्याला वापरायचा आहे. देअरफॉर आपण टाइमर 0 मध्ये काय पुटअप करणार? 0 0 0 0. ओके, आता इथं काय असणार आहे? मोड 0 म्हणजे मोड बिट 0, मोड बिट 1, देन C/T बार, and then last ला गेट. ओके, सो मोड 1 मध्ये वापरायचं म्हणजे इथे M0 आणि M1 काय करणार आपण? 0 1. हा टाइमर म्हणून वापरायचं म्हणजे C/T बार. टाइमर हा ऍक्टिव्ह लो आहे त्यामुळे आपण इथे काय घेतलं परत? 0. आणि गेट तर आपण टिकॉन मधनं कंट्रोल करतो त्यामुळे इथे आपण काय केलं? 0. आता ह्याची व्हॅल्यू किती आली बघा? 1 0. सो 1 0 ही व्हॅल्यू आपण कुठं लोड करणार? टीमॉड मध्ये. ओके, आणि FF आणि 9C हे कशामध्ये लोड करणार? TH1 आणि TL1 मध्ये. ओके, ओके, वेट अ सेकंड. ओके, प्रोग्राम मध्ये व्हॅल्यू वेगळ्या आहेत. त्यामुळे तुम्हाला ओके, नाउ यू कॅन सी. दिसते का स्क्रीन? ओके, विजिबल आहे. Okay, so first line as it is, hash include register 51.h. So port 2 च्या फर्स्ट पिन आपण काय करतोय? पोर्ट 2 चा फर्स्ट पिन आपल्याला डिफाइन करायचं, त्यामुळे S बिट SQ is equal to P2 raised to 1.
त्याच्यानंतर वॉइड मेन वॉइड आणि आपला मेन प्रोग्राम. ओके, आता मेन प्रोग्राम मध्ये आपण काय केलं, एकदा स्क्वेअरला 1 दिलं आणि एकदा स्क्वेअरला 0 दिलं. ओके, सो पोर्ट 2 च्या फर्स्ट पिन वरती एकदा 0 दिलं आणि एकदा 1 दिलं. आता डिले प्रोग्राम मध्ये ऍक्च्युली आपण आपल्या टायमरचा डिले देणार आहोत. ओके, सो इथे आपलं काय होतं, टायमर 1 मोड 1 मध्ये काय व्हॅल्यू आली ती 1 0. ओके, देअरफॉर 1 0 कुठे जाणार, तुमच्या टीमॉड मध्ये. Therefore, इथं टायमर टीमॉड इज इक्वल टू 0 into 1 0 आलं. नेक्स्ट जे काही काउंट व्हॅल्यू होतं FF9C, सो FF हे हायर बाईट आहे, हे टायमर हाय रजिस्टर मध्ये जाईल आणि 9C हे लोअर बाईट आहे, हे कुठे जाणार, तुमच्या TL0 मध्ये. ओके, नेक्स्ट आपला टायमर स्टार्ट झाला आणि टायमर स्टार्ट झाल्यानंतर वी विल चेक फॉर कंडिशन वाईल TF0 इज इक्वल टू 1. ओके, 1 आपण चेक करणार, जर ओव्हरफ्लो झाला असेल तर देन दिस बिट इज सेट. ओके, ओव्हरफ्लो झाल्यानंतर आपल्याला काय करणार की आता 0 सेंड झालेला आहे. ओके, सेंड झालेला आहे म्हणजे 0 ठराविक वेळेसाठी तुमच्या त्या पिननी होल्ड केलेला आहे. ओके, देन वी विल स्टॉप दी टायमर and then we will clear the flag. Again the program will go to the next step, that is we will send high signal on that pin. ओके, आणि जेवढं टाइम डिले दिलेला आहे तेवढ्या टाइम डिले साठी तो हाय सिग्नल तो होल्ड करेल आणि ह्या टाइम डिले वरनच कळणार आहे की त्या स्क्वेअर वेव्हची फ्रिक्वेन्सी किती आहे. ओके, सो सगळीकडे तुमचा प्रोग्राम सेम राहणार आहे, फक्त काय चेंज होणार आहे तर टीमॉडची व्हॅल्यू आणि तुमच्या TL0 आणि TH टायमर लो आणि टायमर हायची व्हॅल्यू तुमची चेंज होईल. सो टीमॉडची व्हॅल्यू कधी चेंज होईल, जेव्हा तुम्हाला एखादा मोड चेंज करायला सांगितलं असेल किंवा टायमर किंवा काउंटर टायमर 1 और टायमर 0 यूज करायला सांगितलंय, त्याच्यावरनं तुमचं टीमॉडचं व्हॅल्यू चेंज होईल. आणि TL आणि TH म्हणजे टायमर लो आणि टायमर हायचे व्हॅल्यूज कधी चेंज होतील, जेव्हा तुमची फ्रिक्वेन्सी चेंज होईल तेव्हा तुमचं टायमर लो आणि टायमर हायचे व्हॅल्यू चेंज होतील. ओके, कळाले, इथे काही डाऊट आहे? कोणाला काही डाऊट आहे का? So we will stop here today.